2017च्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना 8 वर्ष उलटून गेले तरी अजूनही लाभ मिळालेला नाहीये। 6,56,000 शेतकऱ्यांना हा लाभच मिळाला नसल्याचं समोर येत आहे। हायकोर्टानं आदेश देऊनही सरकारकडून या आदेशाची पूर्तता झालेली नाहीये। 6,56,000 शेतकऱ्यांना आता 5,975 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत आणि विधानसभेमध्ये लेखी उत्तरामध्ये सरकारने ही कबुली दिली आहे। भास्कर जाधव यांनी या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता। पुरवणी मागण्यांमध्ये 5,975 कोटींपैकी फक्त 500 कोटींची तरतूद केलेली दिसते आणि त्यावरून भास्कर जाधव हे आक्रमक झाले होते आणि त्यानंतर सरकारतर्फेच हे उत्तर देण्यात आले। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत। राजू, सरकारची पुन्हा एकदा एक मोठी अनास्था दिसून येते। अगदी आपण पाहतोय शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी तत्कालीन फडणवीस सरकारने जे आहे म्हणजे 2017 मध्ये कर्जमाफीचा निर्णय घेतलेला होता आणि कर्जमाफी केलेली होती। मात्र ही कर्जमाफी करत असताना जवळपास 6,56,000 जे शेतकरी आहेत त्यांना याचा लाभ मिळाला नव्हता। त्याची जर आपण एकूण अमाऊंट पाहिली तर 5,975 लाख कोटी जे आहे ते निधीची आवश्यकता होती आणि हा निधी अद्यापपर्यंत दिलेला नाही। खरं तर हे मधल्या काळामध्ये प्रकरण संपूर्णपणे मुंबई हायकोर्टामध्ये गेलं होतं आणि मुंबई हायकोर्टाने सुद्धा यावरती निर्णय दिलेला होता की हा जो लाभ आहे तो शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावा। मात्र अद्यापही ह्या 6,56,000 शेतकऱ्यांना नक्कीच आता ही गोष्ट समोर आल्यावर तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळतो काय बघावं लागेल। राजू, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।